नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। मोलमजुरी करणारे दाम्पत्याची मुलगी होणार शास्त्रज्ञ, गरीब परिस्थितीत मिळवलं यश। इंडियन सायन्स अँड रिसर्च सेंटर मध्ये यश संपादन। हालाकीच्या परिस्थितीवर मात करत नांदेडच्या एका तरुणीने शास्त्रज्ञ होण्याच्या स्वप्नांना गवसणी घातलीये। कुमारी शीतल गोमास्कर या तरुणीची तिरुपती येथील इंडियन सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर येथे पात्र ठरली। आयशर या संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत तिने 460 वा रँक मिळवला आहे। शीतल ही तरुणी शहरातील आंबेडकर नगर येथील रहिवाशी आहे। एका घरकुलामध्ये ती आपल्या कुटुंबियांसोबत राहते। आई वडील मोलमजुरी करतात। या हालाकीच्या परिस्थितीमध्ये आई वडिलांनी शीतलला शिकवलं। तिच्या यशाला डॉक्टर वाठोरे बायोलॉजी क्लासेसचे संचालक डॉक्टर विकास वाठोरे यांचं देखील मोलाचं मार्गदर्शन मिळालं। डॉक्टर वाठोरे सरांनी या तरुणीला आपल्या केंद्रात मोफत शिकवणी केली। आयशर या संस्थेमध्ये पात्र होण्यासाठी डॉक्टर विकास वाठोरे सरांनी या तरुणीला योग्य मोलाचं मार्गदर्शन केल्याने मुलीचे स्वप्न पूर्ण झाल्याने आई वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झालाय। मुलीचे जीवन सार्थकी लागल्यामुळे मुलीने उंच गगनाला भरारी घेत आई वडील, नातेवाईक व आपल्या शिक्षकांची मान अभिमानाने उंचवली गेली आहे। स्वप्न पूर्ण झाल्याने आई वडिलांनी व कुमारी शीतल या तरुणीने आनंद व्यक्त केलाय। तर पाहुयात शीतल आणि त्यांचे आई वडिलांनी दिलेल्या प्रतिक्रिया। आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर प्रतिनिधी रवी कुंटेसह ब्युरो रिपोर्ट, नांदेड, हिंगोली। माझं नाव शीतल संतोष गोमास्कर आहे। मी आंबेडकर नगर येथे राहते। माझं सिलेक्शन आयसर येथे तिरुपतीला झालेलं आहे। माझा ऑल इंडिया कॅटेगरी रँक 460 आहे। माझ्या घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती की त्यांनी मला क्लासेस वगैरे अफोर्ड करू शकतील, पण तरी घरच्यांनी फार मेहनत घेतलेली आहे। माझे पप्पा रोज मजुरी करतात, माझी मम्मी पण छोटे मोठे कामं करून आम्हाला शिकवत असते। माझं शिक्षण 9वी आणि 10वीचं पण मोफतमध्ये झालेलं आहे। काळे सरांनी घेतलं। काळे सरांच्या मार्फतच माझी ओळख डॉक्टर विकास वाठोरे सरांशी झाली। त्यांची बायोलॉजी खूप जास्त चांगली होती। त्यांनी 2 वर्ष मला फ्री कोचिंग दिलेली। त्यांच्यामुळे माझं बायोलॉजी खूप जास्त चांगलं परफेक्ट एकदम झालेलं। जो आयसर आहे, आयसरमध्ये सगळे 60 क्वेश्चन असतात। त्यात 15 केमिस्ट्री, 15 फिजिक्स, 15 बायोलॉजी आणि 15 मॅथ। माझं मॅथ नव्हतं, मी PCB स्टुडंट आहे, तरी पण बायोलॉजीमुळे मला खूप जास्त आधार मिळालेला त्या एक्झाममध्ये। एक्झामचा पॅटर्न पण खूप अलग आहे नीटच्या पॅटर्नपेक्षा। नीटमध्ये सक्सेस नाही मिळालेलं कारण 1 वर्ष माझं हेल्थ इश्यू आणि कोरोनामुळे गेलेलं पूर्ण। 1 वर्षात मी पूर्ण कवर केलं आणि आज मला खूप मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये सिलेक्शन मिळालेलं, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। आम्हाला जी अपेक्षा नव्हती ती अपेक्षा वाठोरे सराकडूनच सापडली आम्हाला। म्हणजे जे आम्हाला माहिती नव्हतं त्याचं म्हणजे आयसर म्हणजे त्यातला आय काय होता ते पण माहिती नव्हता। मग वाठोरे सरांनी मार्गदर्शन दिलं। त्याच्यामुळे जसं बाबासाहेबांनी सांगितलं चिखलातून बाहेर निघा, तसं चिखलातून एक कमळ तयार केले यांनी। म्हणून आम्हाला असा खूप वाठोरे सरांचा आणि विकास काळे सरांचा एवढा म्हणजे धन्यवाद आणि एवढे त्यांचे आभार मानून आम्ही व्यक्त करू इतके आभार त्यांचे आहेत। जसे आम्ही 2 जण रोज मंजुरी करतो आणि शिक्षण पूर्ण, जसं करोना काळ गेला पुन्हा त्याच्यामध्ये तिला थॅलेसेमिया झाला होता, त्याच्यामध्ये आम्हालाही ना म्हणजे दवाखान्याचा खर्च सारावा किंवा याचा शैक्षणिक खर्च सारावा
एवढी पण अडथळे आले, त्यातून सुद्धा आम्हाला सरांनीच मार्गदर्शन दिलं. सरांमुळे आम्ही पुढे गेलो. विकास सर आणि वाटोरे सर यांचं खूप खूप आभार. आणि म्हणजे आनंद वाटतो. आय सर म्हणजे हे सांगितल्यामुळे आम्हाला एवढा आनंद झाला की मी नीट एक्झाम दिलेला आमच्या असं डोक्यातून निघूनच गेला. हिंगोली प्रतिनिधी रवी कुंटे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.